ची एक कुबडी म्हातारी होती. काठी टेकीत टेकीत ती रस्त्याच्या कुपाटीने चालली होती. म्हातारी गरीब होती. तिला चालता चालता सापडला एक पैसा. त्याचे आणले दूध. ते दूध तिने चुलीवर तापण्यासाठी ठेवते. तापलेले दूध खाली उतरवण्यासाठी गेली असता ते तिच्या हातावर सांडले. त्याचे आले हाताला 3 फोड. एक फोड फुटला. त्या फोडामधून एक 8-10 वर्षाची मुलगी जन्माला आली. तिचे नाव सखू. त्यानंतर दुसरा फोड फुटला. त्यातून गू नावाची मुलगी जन्माला आली. ती 6-7 वर्षाची होती. आता शेवटचा तिसरा फोड फुटला. त्यामधून डिंग्या जन्माला आला. तो सर्वात लहान असतो. त्या सर्व मुलांना म्हातारे लहानचे मोठे करते. त्यांचा सांभाळ करते. एक दिवस म्हातारीला खूप तहान लागते. प्रथम ती सखूला आवाज देऊन म्हणते, सखू पाणी आण. सखू म्हणते, मी नाही आणत. जा, मला खेळायचे आहे. नंतर म्हातारी दुसऱ्या मुलीला काम सांगते, बकू पाणी आण. ती म्हणते, जा, मी नाही आणत. मला खेळायचे आहे. शेवटी उरतो तो डिंग्या. म्हातारी त्याला काम सांगते, डिंग्या पाणी आण रे. डिंग्या म्हणतो, आणतो, आणतो. म्हातारी आनंदाने म्हणते, डिंग्या माझा कामाचा खायला येतो नेमाचा. मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली? आम्हाला जरूर कळवा. आमच्या या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच कथा आम्ही तुमच्या माहितीसाठी घेऊन येणार आहोत, जेणेकरून लहान मुलांना चांगले संस्कार घडतील. धन्यवाद.